मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 5 वर्ष ते मुख्यमंत्री नव्हते, परंतु त्यांनी एक लक्षात ठेवा की इतिहासामध्ये तुमची अशी नोंद होईल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की तुम्ही एकमेव मुख्यमंत्री असे आहात की तुमच्या समाज माध्यम खात्यावर देखील तुम्ही आता त्रिभाषा सूत्र लागू केलेलं आहे. मुळात हे राज्य एक भाषिक असावं यासाठी 107 हुतात्म्यांनी गोळ्या खाल्ल्या, रक्तरंजित तो लढा झाला. आता तुम्ही ही ओळख पुसण्याचं काम करताय. मीरा भाईंदर शहरामध्ये येऊन तुम्ही हिंदी भाषेत भाषण करताय, तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदा हिंदीमध्ये घेतात. तुम्हाला हिंदी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही 100% दिल्लीच्या पत्रकारासाठी तुम्ही हिंदीत माहिती द्या, परंतु तुम्ही आज मोठ्या मोठ्या सभांमधून हिंदीमध्ये बोलतायत. तुमचे आमदार, या ठिकाणचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता म्हणून या शहराला जे लाभले आहेत, पुन्हा एकदा यांनी त्यांचं आता फेसबुक पेज जर तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी चाललं तर त्यांना असं वाटतं की हे शहर मराठीच नाहीये. त्यांनी मराठी माणसाला गृहीत धरलंय. त्यांना असं वाटतं की हे शहर मी माझ्या तावडीत घेतलंय, म्हणून त्यांच्या सगळ्या सोशल माध्यमाच्या पोस्ट हिंदीमध्ये आहेत. त्यांचे कालचे भाषणं जर बघितले तर हिंदीमधले आहेत. आणि सगळेच राज्यकर्ते यांनी आता मराठी माणसाला गृहीत धरलंय. म्हणून आम्ही मराठी माणसाला आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन केलंय आणि हा वचननामा आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलाय की जे जे मराठी हिताची भूमिका घेईल ते उमेदवार या महानगरपालिकेमध्ये, मुंबईसह सर्व महानगरपालिकेमध्ये बसले पाहिजे.